बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। महाराष्ट्रातील सर्व उत्तम हिसकवण्याचा प्रयत्न होत असून पैसे देऊन बलात्कारच सुरू आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले। तसंच एकदा जमीन गेली की परत मिळणार नाही, स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेऊ नका असं आवाहन त्यांनी रायगडवासियांना केले। राज ठाकरे यांनी यावेळी बोलताना महाराष्ट्रावर होणाऱ्या आक्रमणावरून संतप्त सवाल उपस्थित केलेत। पैशाची गरज असते, पण जमीन विकल्यावर ती कोणाच्या घशात जाते, त्याचा मोबदला योग्य मिळतोय का हे पाहणं गरजेचं आहे। दलाल बहुतांशी मराठी असल्याने आपला विश्वास बसतो। तुमच्याकडून स्वस्तात जमीन घेऊन सरकारला महागडी विकतो। हाताखालच्या जमिनी जात आहेत। ट्रान्स हार्बर, रोरो, सी लिंक मोठ्या सुविधांसाठी जमिनी जात आहेत असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। पुणे, नाशिक, ठाणे, मुंबईची वाट लागली आहे। तुमची पायाखालची जमीन निघून चालली आहे याचा तुम्हाला अंदाज आहे का? बाकीच्या राज्यातील तिथले नेते अलर्ट असतात, ते त्यांच्या लोकांचा पहिला विचार करतात। अलिबागमधील काही गावं संपली आहेत, तिथल्या जमिनी गेल्या। तुमच्याकडे जमीन नसेल तर तुम्ही कुठलेही नागरिक नाही। सगळे हातातून गेल्यावर कपाळावर हात मारत पश्चाताप करायची वेळ येईल असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। आधी 50 खोके होते, आता 50 लोक घेऊन जात आहेत असं म्हणत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावर टीका केली आहे। वऱ्हाड निघाले लंडनला तसं हे वऱ्हाड निघालं दावोसला असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावलाय। आदित्य ठाकरे मुंबईत बोलत होते, ते पुढे म्हणाले, सध्याचे खासदार, माजी खासदार, खाजगी एजन्सीचे काही प्रचारक, मुख्यमंत्र्यांचे OSD यांचा यात समावेश आहे। या शिष्टमंडळात कोणीही बिझनेसमॅन नाही आहेत। इथं 50 लोक काय करतील, तिथं फक्त सामंजस्य करारावर मुख्यमंत्री स्वाक्षरी करतील। सामंजस्य करारावर फक्त सरकारचे प्रमुख आणि संबंधित अधिकारी आवश्यक आहेत। इतके मोठे राष्ट्रीय शिष्टमंडळ कशाला असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलाय। आदित्य ठाकरे यांनी या दौऱ्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केलेत। तसंच मुख्यमंत्री म्हणून जेव्हा तुम्ही दावोसला जाता तेव्हा केंद्रीय परराष्ट्र खातं आणि अर्थ खातं यांच्याकडून संमती दिली जाते। या खात्यांकडे 10 लोकांनी परवानगी मागितली होती आणि परवानगी दिली गेली आहे। आता 50 लोक जात आहेत, ती संमती घेतली आहे की नाही हे सगळं मजा करायला चालले आहेत की काम करायला चालले आहेत असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी हल्लाबोल केलाय। मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा चेहरा ठरलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मुंबई दौऱ्याचा मार्ग आणि रूपरेषा जाहीर केली आहे। त्यानुसार ते 20 तारखेला आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरलेल्या जालन्याच्या आंतरवाली सराटी येथून निघणार असून 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनापासून मुंबईच्या आझाद मैदानात उपोषण सुरू करणार आहेत। मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा सरकार विरोधात शड्डू ठोकले। त्यांनी सोमवारी पत्रकारांशी वार्तालाप करताना आपल्या मुंबई आंदोलनाचा संपूर्ण मार्ग आणि रूपरेषा जाहीर केली। ते म्हणाले की मुंबईतील प्रस्तावित आंदोलनासाठी आम्ही 20 जानेवारी रोजी 9 वाजता आंतरवाली सराटी येथून निघणार। मराठा समाजातील सर्वजण 100% मुंबईला येणार आहेत। सर्वांनी आपापल्या खाण्यापिण्याच्या वस्तू सोबत घ्याव्यात। मुंबईतील शिवाजी पार्क आणि आझाद मैदान ही दोन्ही मैदानं लागणार आहेत। आंतरवाली सराटीतून निघाल्यानंतर 20 जानेवारी रोजी मराठा समाजाचा पहिला मुक्काम बीड तालुक्यातील शिरूर मातोरी डोंगरपट्ट्यात होईल। त्यानंतर दुसऱ्या दिवशी 21 जानेवारी रोजी करंजी घाट 12 भाबळी नगर इथं दुसरा मुक्काम होईल। पुणे जिल्ह्यातील रांजणगाव इथं 22 जानेवारी रोजी मराठ्यांचा तिसरा मुक्काम होईल। 23 जानेवारी रोजी पुण्याच्याच खराडी बायपास लगत चौथा आणि 24 जानेवारी रोजी लोणावळ्यात 5वा मुक्काम होईल। त्यानंतर 25 जानेवारी रोजी नवी मुंबईच्या वाशीत 6वा मुक्काम होईल। अखेर 26 जानेवारी आमची दिंडी मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलनस्थळी पोहोचेल असं मनोज जरांगे यांनी सांगितलंय। ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर मोठा घातपात घडवून आणणार आहे अशी माहिती देणारा एक फोन महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला आला। एका अज्ञात व्यक्तीने महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला हा फोन केला। मिळालेल्या माहितीनुसार मुंबईहून गुजरातला जाणाऱ्या ट्रेनमध्ये हे सर्वजण प्रवास करत होते। यावेळी नियंत्रण कक्षाला फोन करणाऱ्या व्यक्तीने मातोश्रीवर घातपात घडवून आणायचा अशी चर्चा करणाऱ्या 4 ते 5 जणांचं संभाषण ऐकलं। त्यांचं संभाषण कानावर पडल्यानं त्या व्यक्तीने ही संपूर्ण माहिती तात्काळ महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला फोन करून दिली। तसंच मुंबई भायखळ्यातील मोहम्मद अली रोडवर एक खोली भाड्याने घेण्याबाबतही ते बोलत होते असा दावाही फोन करणाऱ्या व्यक्तीने केलाय।
या माहितीनंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय। या प्रकरणी संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारची असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय तसंच संपूर्ण शिवसेना नेत्यांच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र आणि महाराष्ट्राच्या गृह खात्याची आहे, कारण या लोकांनी त्यांची सुरक्षा काढून घेतली असं संजय राऊत म्हणाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्णासारखे दानशूर व्यक्ती आहेत। त्यांच्याकडे कुणी काही मागण्यासाठी गेलं की ते 100 कोटी देऊन टाकतात, अशी मिश्किल टिप्पणी शिवसेना खासदार भावना गवळी यांनी मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने उधळताना केली आहे। त्यावेळी त्यांनी मेरी झांसी नहीं दूंगी अशा आविर्भावात आपल्या वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघावरही दावा ठोकला। आगामी लोकसभा निवडणुकीत वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून भावना गवळी यांच्याऐवजी संजय राठोड यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। या पार्श्वभूमीवर भावना गवळी यांनी या मतदारसंघावरील आपला दावा कायम असल्याचं स्पष्ट केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बहीण म्हणून माझ्या मागे उभे राहिले, त्यामुळे आमदार मदन येरावारही माझी साथ देतील। विशेषतः संजय राठोड यांना लोकसभा लढवायची असेल तर लहान बहीण म्हणून त्यांनी मला त्यांच्या विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी द्यावी, असं गवळी म्हणाल्या। पुसदचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इंद्रनील नाईक यांनी राज्यात एक लोकसभा मतदारसंघ बंजारा समाजासाठी सोडावा, असंही त्यावेळी आपल्या वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघावरील दावा सांगताना त्या म्हणाल्या। त्या इथं आयोजित महायुतीच्या मेळाव्यात बोलत होत्या। जागतिक बँकेच्या एका अहवालावरून ठाकरे गटाने केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधलाय। जागतिक बँकेच्या अहवालावरून दररोज 180 रुपयांवर गुजराण करणाऱ्या देशाच्या यादीत दक्षिण आशिया खंडातील सर्वाधिक देश असून त्यामध्ये भारताचे 70% नागरिकांचा समावेश आहे। याच अहवालावरून ठाकरे गटाने टीका केली आहे। 5 ट्रिलियनचं स्वप्न पाहणाऱ्या लोकांसाठी हे जळजळीत वास्तव असल्याचं ठाकरे गटानं म्हटलंय। जागतिक बँकेच्या या अहवालात विकास आणि प्रगतीचा टेंबा मिरवणाऱ्या जगभरातील तमाम देशांचं पितळ उघडं पडलंय। गरिबी मुक्ती जग हे जागतिक बँकेचं ध्येय आहे, असं जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी म्हटलंय। मात्र एकट्या जागतिक बँकेने असा संकल्प करून भागणार आहे काय? 2023च्या बहुआयामी गरिबी निर्देशांक अहवालानुसार जगातील सर्वात गरीब लोकांपैकी 1/3 म्हणजे सुमारे 389 दशलक्ष लोक दक्षिण आशियामध्ये राहतात। पुन्हा गरिबांच्या या लोकसंख्येत एकट्या हिंदुस्थानचा वाटा सुमारे 70% आहे, असं भाष्य ठाकरे गटाने केलंय। गरिबी मुक्ती जग हे जागतिक बँकेचं स्वप्न खरंच कधी पूर्ण होईल काय? आपल्या सरकारने इतके कोटी लोकसंख्येला दारिद्र्यरेषेच्या वर काढलं, दरडोई उत्पन्न वाढवलं, याचे ढोल पंतप्रधान मोदी पिटत असतात। 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे स्वप्न दाखवित असतात। मात्र आता जागतिक बँकेच्या ताज्या अहवालाने दररोज फक्त 180 रुपयात गुजराण कराव्या लागणाऱ्या जनतेचे जळजळीत वास्तव समोर आणलंय। 5 ट्रिलियनच्या स्वप्नाला पुन्हा फसायचं की 180 रुपयांच्या वास्तवाचे चटके देणाऱ्या दिल्लीश्वरांना जाब विचारायचा, याचा निर्णय आता जनतेनेच घ्यायला हवा, अशीही टीका ठाकरे गटाने केली आहे। शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राम मंदिर वादग्रस्त भूखंडापासून 4 किलोमीटर दूर बांधण्यात आल्याचा धक्कादायक आरोप केलाय। ज्या ठिकाणी मंदिर बांधण्याचा दावा केला जात होता त्या ठिकाणी मंदिर बांधण्यात आलं नाही, तिथून 4 किलोमीटर दूर मंदिर बांधण्यात आले। हे काम कुणालाही करता आलं असतं, असं ते म्हणालेत। त्यांच्या या दाव्यामुळे राम मंदिराविषयी एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। संजय राऊत यांनी सोमवारी सकाळी माध्यमांशी संवाद साधला। त्यात त्यांनी प्रभू श्रीराम भाजपची प्रायव्हेट प्रॉपर्टी नसल्याचं अधोरेखित करत राम मंदिर मूळ जागेपासून 4 किलोमीटर दूर बांधण्यात आल्याचा दावा केला। आपण जिथं मंदिर बांधण्याचा अट्टहास करत होतो तिथं मंदिर झालेलं नाहीये, तिथून 4 किलोमीटर दूर मंदिर बांधण्यात आलंय। वादग्रस्त भूखंड आजही तसाच आहे, हे सर्वांना माहिती आहे। आम्ही त्यावर भाष्य करणार नाही। या प्रकरणी भाजपने स्पष्टीकरण द्यावं, असं ते म्हणाले। राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला सर्वांनी जावं, निमंत्रण मिळाल्यानेही जावं आणि न मिळाल्यानेही जावं। अयोध्येत भाजपचे कार्यालय होत नाही, राम त्यांची खाजगी मालमत्ता नाही, त्यामुळे प्रतिष्ठापना सोहळ्याला सर्वांनी जाण्याचा प्रयत्न करावा, असंही ते यावेळी भाजपवर निशाणा साधताना म्हणाले। राम मंदिर उडवून देण्याची धमकी दिलेले तरुण विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते होते। त्यांनी मुस्लिमांची नावं घेतली होती।
या देशात लोकसभा निवडणुकीआधी अशा प्रकारे धार्मिक तेढ निर्माण करून निवडणुकांना सामोरे जायचं हे भाजपचं षडयंत्र आहे, असंही ते यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाकडे लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी आता कोणताच मुद्दा शिल्लक राहिला नसल्यानं अयोध्येतील अपुरे बांधकाम असलेल्या राम मंदिराचं उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठा करण्याचा कार्यक्रम आयोजित केला असल्याची खरमरीत टीका महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा इथं पत्रकार परिषदेत बोलताना केली. सातारा येथील जिल्हा काँग्रेस भवनमध्ये जिल्ह्यातील तालुका काँग्रेस अध्यक्ष यांची आढावा बैठक झाली. या आढावा बैठकीला पृथ्वीराज चव्हाण आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव, सातारा शहर काँग्रेस अध्यक्ष रजनी पवार आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. सातारा जिल्ह्यातील तालुका स्तरावर काँग्रेसच्या आणि येत्या निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा घेतल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. घराणेशाहीच्या आरोपावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, बोलणं सोपं असलं तरी मोदींच्या व्यासपीठावर घराणेशाही असलेली किती लोक बसली आहेत हे त्यांनी पाहावं. अनुराग ठाकूर कोण आहेत? अमित शहांची मुलं कशी ॲडजस्ट झाली? महाराष्ट्रात बाप लेकांच्या प्रतिनिधित्वाची कितीतरी उदाहरणं आहेत. घराणेशाहीचं नाव घेऊन फक्त गांधी घराण्याला टार्गेट करण्याशिवाय मोदी काही करत नाहीत. परंतु त्यांचं कर्तृत्व आणि बलिदान पहा. इंदिरा गांधी, राजीव गांधींचे बलिदान मोदी विसरले का, असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय.